आपल्या देशात ना कथांना देव मानलं जातं. मग विचार करा, इथला मनोरंजनाचा इतिहास किती किती रंजक असेल नाही का? तर चला, आज आपण हाच प्रवास करणार आहोत. हजारो वर्षांपूर्वीच्या बाहुल्यांपासून ते थेट आजच्या सिल्वर स्क्रीनपर्यंत. हे चित्र बघा. खरं तर आपल्या संपूर्ण प्रवासाचं सार आहे यामध्ये. एका बाजूला आहेत धाग्यांनी जोडलेल्या बाहुल्या, ज्यांनी पिढ्यानपिढ्या कथांना जिवंत ठेवलं. आणि दुसऱ्या बाजूला त्याच कथा, पण तंत्रज्ञानाशी जोड घेऊन बनलेलं आपलं चित्रपट विश्व. म्हणजे बघा, तो धागा कधी तुटलाच नाही, फक्त त्याचं रूप बदलत गेलं. तर सुरुवात कुठून करायची? आपण एकदम मुळाशी जाऊया. मनोरंजनाचा हा जो प्रचंड मोठा वृक्ष आहे ना, त्याची मुळं कुठे आणि किती खोलवर आहेत हे आधी पाहूया. आणि ही मुळं थेट आपल्या संस्कृतीच्या आणि खरं तर मानवी स्वभावाच्या गाभ्यापर्यंत पोहोचतात. बरं, आपण मनोरंजन मनोरंजन म्हणतोय, पण म्हणजे नेमकं काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जी गोष्ट मनाला विरंगुळा देते, आनंद देते, ते म्हणजे मनोरंजन. जगण्यातला ताणतणाव विसरून स्वतःला फ्रेश करण्याची गरज, ही जेवढी आज आपल्याला वाटते, तेवढीच ती हजारो वर्षापूर्वीच्या आपल्या पूर्वजांनाही वाटत होती. आणि या मनोरंजनाच्या इतिहासातलं पहिलं पान कोणी लिहिलं असेल तर ह्या मातीच्या बाहुल्यांनी. जरा विचार करा, मोहेंजोदडो आणि हडप्पाच्या उत्खननात जे पुरावे सापडलेत ते सांगतात की हजारो वर्षांपूर्वी आपले पूर्वज याच कलेचा वापर करून एकमेकांना गोष्टी सांगायचे, ऐकायचे. हीच तर होती आपल्या गोष्टी सांगण्याच्या परंपरेची खरी सुरुवात. आता या प्राचीन कथाकथनातूनच पुढे एक नवीन प्रवाह सुरू झाला, तो म्हणजे लोककलांचा. आणि हा तो काळ होता जिथे मनोरंजन फक्त करमणूक नव्हतं, ते लोकांच्या श्रद्धेचा, त्यांच्या रोजच्या जगण्याचा आणि त्यांचा सामाजिक जीवनाचा जणू आरसाच बनलं होतं. हे जे दिसतंय ना, हे आहे दशावतारी नाटक. महाराष्ट्राचा कोकण किनारपट्टीवरचे एकदम जिवंत आणि रसरशीत लोकनाट्य. यात फक्त विष्णूच्या 10 अवतारांच्या कथा नाहीत, तर यात संगीत आहे, नृत्य आहे, अभिनय आहे. या सगळ्याचा एक अनोखा संगम आहे. आणि यातून केवळ मनोरंजन व्हायचं नाही, तर पिढ्यानपिढ्या लोकांना सोप्या भाषेत चांगल्या वाईटातला फरक, म्हणजे एक प्रकारे धर्माचं शिक्षणच दिलं जायचं. दशावतारासारख्याच अनेक कला होत्या, जसं की कीर्तन, भारूड आणि पोवाडा. या सगळ्या कलांनी समाज मनावर राज्य केलं. म्हणजे बघा, कीर्तनांनी भक्तीचा मार्ग दाखवला, तर दुसरीकडे पोवाड्यांनी वीरांच्या शौर्यगाथा गाऊन लोकांमध्ये स्फूर्ती निर्माण केली. प्रत्येकाची शैली वेगळी होती, पण उद्देश मात्र एकच होता, लोकांच्या थेट काळजाला भिडणं. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, या कला म्हणजे केवळ मनोरंजनाची साधनं नव्हती, त्या समाजाला एकत्र बांधणारे धागे होत्या, संस्कृतीचं रक्षण करणारे किल्ले होत्या आणि लोकांच्या आध्यात्मिक जीवनाचा तर त्या एक अविभाज्य भाग होत्या. तर लोककलांची ही जमीन इतकी सुपीक होती की यातूनच एका नव्या मंचाचा जन्म झाला. आणि तो मंच होता रंगभूमीचा, जिथे या विखुरलेल्या कथांना एक व्यावसायिक, एक प्रतिष्ठित असं व्यासपीठ मिळालं. ही टाईमलाईन पाहिलीत की हा बदल अगदी स्पष्टपणे दिसतो. बघा, 17व्या शतकात तंजावूरचा राजांनी नाटकांना आश्रय दिला. पण या प्रवासाला खरी कलाटणी मिळाली ती 1843 मध्ये, जेव्हा विष्णुदास भावेंनी सीता स्वयंवर हे तिकीट लावून सादर केलेलं पहिलं नाटक रंगमंचावर आणलं. तो एक ऐतिहासिक क्षण होता, कारण तिथून पुढे रंगभूमी ही फक्त मनोरंजनाचं नाही, तर विचारमंथनाचं केंद्र बनली. आणि हे किती खरंय नाही का? किचकवध सारख्या नाटकांतून सामाजिक कुप्रथांवर टीका होऊ लागली, तर ऐतिहासिक नाटकांनी लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागवली. रंगमंच खऱ्या अर्थानं समाजाचा आवाज बनला होता. रंगभूमीवर जिवंत झालेल्या याच कथा आता एका नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर होत्या. एक अशी क्रांती जिथे चित्र फक्त दिसणार नव्हती, तर ती बोलणार होती, चालणार होती आणि लोकांच्या मनावर कायमचं राज्य करणार होती. पण मग प्रश्न येतो की या कथा हलू आणि बोलू कशा लागल्या? या स्थिर चित्रांना गती कोणी दिली? आणि या मूक अभिनयाला आवाज कोणी दिला? चला पाहूया. आणि ह्या क्रांतीचे शिल्पकार होते हे 2 महान व्यक्तिमत्व, दादासाहेब तोरणे आणि दादासाहेब फाळके. या दोघांनी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला. दादासाहेब तोरणे यांनी 1912 मध्ये पुंडलिक नाटकाचं चित्रीकरण करून एक खूप मोठं पाऊल उचललं होतं. पण भारतीय चित्रपटसृष्टीचा खरा जन्म झाला तो 1913 मध्ये,
जेव्हा दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट सादर केला. हा फक्त एक चित्रपट नव्हता, तर ते एका नव्या उद्योगाचं आणि एका नव्या स्वप्नाचं पहिलं पान होतं. का? कारण तो पूर्णपणे भारतात भारतीयांनीच तयार केलेला पहिला चित्रपट होता. आणि इथूनच जन्म झाला चित्रपटाचा. एक असंच जादुई माध्यम जिथे कलाकारांचा अभिनय आणि तंत्रज्ञानाची किमया यांचा एक अद्भुत संगम झाला. आता कथा फक्त सांगितल्या जात नव्हत्या किंवा सादर केल्या जात नव्हत्या, तर त्या थेट प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर जिवंत होत होत्या. तर बघा, बाहुल्यांपासून सुरू झालेला आपला प्रवास थेट चित्रपटांच्या या चंदेरी दुनियेपर्यंत येऊन पोहोचलाय. पण हा प्रवास इथे संपतो का? नाही. तर मग या महान वारसाचं भविष्य काय असेल? जरा विचार करूया. ह्या सगळ्या प्रवासातून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते, की मनोरंजनाचा हा एक अखंड, सतत विकसित होणारा धागा आहे. कठपुतळ्यांनी दिलेला कथांचा वारसा लोककलेने जपला. लोककलेला रंगभूमीने एक शिस्त दिली आणि रंगभूमीवरच्या कथांना चित्रपटाने पंख दिले. म्हणजे प्रत्येक टप्प्याने कथांना अजून प्रभावी बनवलं, अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं. अर्थात हा प्रवास इथेच थांबलेला नाहीये. आज आपण OTT प्लॅटफॉर्म्स, व्हर्च्युअल रियालिटी आणि AIच्या जगात आहोत. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या महान परंपरेचा पुढचा अध्याय कोण लिहिणार आहे आणि तो नेमका कसा असेल यावर नक्की विचार करा. Like, share, and subscribe now and learn smart.